जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने, नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. तिसऱ्या स्कंदामधील 16वा अध्याय आपण पाहत आहोत. तत्पूर्वी चतुश्लोकी भागवताचे श्लोक आपण ऐकूया. श्री भगवानुवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योगशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतमन्तं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. तृतीय स्कंदाची अवतरणिका. तृतीय स्कंद प्रथमोध्याय. उद्धव विदुर भेट होय. कृष्ण बालक्रीडा सांगता होय. उद्धव द्वितीयोध्यायी. तृतीयी अन्यलीला चरित्र. विदुर मैत्रेय भेट चतुर्थ. मैत्रेय सांगे विदुराप्रत सृष्टिकर्म पंचमोध्यायी. षष्ठी विराट शरीर उत्पत्ती. सप्तमी प्रश्न. अष्टमी ब्रह्मोत्पत्ती. नवमी विधि द्वारा हरिस्तुती. दशमी सृष्टी कथा दशविध. मन्वंतर काल विभाग वर्णन, तो एकादश महान. द्वादश सृष्टी विस्तारण, वाराह अवतार त्रयोदश. चतुर्दशी दिती गर्भधारण. पंचदशी जय विजय शाप वर्णन. षोडशी त्यांचे पतन. सप्तदशी जय हिरण्याक्षाचा. अष्टादशी हिरण्याक्ष वाराह युद्ध. 19 हिरण्याक्ष वध. 20 विधिसृष्टी नानाविध. 21 कर्दम तपश्चर्या. कर्दम देवहूती विवाह 22. कर्दम देवहूती विहार 23. श्री कपिल जन्म 24. 25 भक्ती ज्ञान. 26 भिन्न तत्वोत्पत्ती. 27 प्रकृती पुरुष योगे मुक्ती. 28 अष्टांग योग कृती. 29 भक्ती मर्म. 30 अधोगती स्वार्थांधाची. 31 गती मनुष्यांची. 32 धूम्र आर्चर भक्तियोगाची.
तेतिशी मोक्ष देव तिचा. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण या 16व्या अध्यायाचा विचार करूया. जय विजयांचे वैकुंठातून पतन. मागच्या वेळेस आपण पाहिलं, जय आणि विजय हे भगवंताचे द्वारपाल आहेत. वैकुंठ धामामध्ये ते आहेत आणि भगवंताच्या दारावर ते भगवंताची सेवा म्हणून त्या ठिकाणी उभे आहेत. आजकालच्या भाषेमध्ये चौकीदार. चौकीदार शब्द तसा फार खालच्या पातळीचा झाला, पण ते भगवंताचे सेवक म्हणजे भगवंतच आहेत. कारण त्यांना या चारी मुक्तीपैकी तिसरी मुक्ती जी आहे ती प्राप्त झालेली आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायोज्यता. सलोकता म्हणजे त्या वैकुंठाच्या किंवा भगवंताच्या धामामध्ये जाऊन राहणं. समीपता म्हणजे अजून भगवंताच्या जवळ जाणं. स्वरूपता म्हणजे आता भगवंताचं रूप आणि यांचं रूप हे दोन्ही एकच आहे. ते भगवंतासारखे चतुर्भुज आहेत. त्यांच्या गळ्यामध्ये वैजंतीमाळा आहे, बाहुभूषणं आहेत, कंकणं आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंतापेक्षा ते कुठेच कमी नाहीत. एवढं ते स्वरूपता त्यांना मुक्ती प्राप्त झालेली आहे. आणि एवढं सगळं असूनसुद्धा त्यांच्या ठिकाणी एक क्रोध निर्माण झाला, त्यांच्या ठिकाणी एक अहंकार निर्माण झाला. आणि अशा ज्या गोष्टी आहेत त्या एकदा मनामध्ये निर्माण झाल्याबरोबर त्या ठिकाणाहून माणसाचं पतन होतं. हे सांगण्यासाठी हा अध्याय जो आहे तो मागचा अध्याय आपण पाहिला. तर जय विजयांचं वैकुंठातून पतन कशामुळे झालं हे मागच्या वेळेस आपण पाहिलं. थोडं याचा विस्तार आपण पाहूया. न तत् भासते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा निवर्तन्ते तद्धामं परमं मम. भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये हा श्लोक येतो आपल्या. न तत् भासते सूर्यो, की त्या ठिकाणी सूर्याचं किरण जे आहे त्याचासुद्धा प्रवेश होत नाही. न शशांको न पावकः, म्हणजे यासुद्धा गोष्टी त्यांचे किरणंसुद्धा त्यापर्यंत जाऊ शकत नाहीत. कारण हे सगळं लौकिकातलं आहे, हे सगळं दृश्यामधलं आहे. यद्गत्वा निवर्तन्ते, पण ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा माणूस परत येत नाही, जीव पुन्हा जीवदशेला येत नाही, असं जे धाम आहे तद्धामं परमं मम, असं भगवंतांनी 15व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. ममे वंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतीस्थानी कर्षती. अशा प्रकारे आपल्या तद्धामाचं वर्णन भगवंताने केलेलं आहे. आता या ठिकाणी आपण पाहूया की हे जे जय विजय आहे ते त्या धामापर्यंत गेल्यानंतरसुद्धा ते परत का आले. महत्त्वाची ही गोष्ट आहे. तर जय विजयांचे वैकुंठातून पतन जे आहे त्याबद्दल ब्रह्मदेव जे आहेत ते देवतागणांना सगळ्यांना सांगत आहेत. कारण सगळ्या देवता ज्या आहेत त्या अकाली अंधार पडला, अकाली सूर्यचंद्र यांचं तेज लोकलेलं आहे, हे सगळं पाहून ते सगळे व्याकुळ झालेले आहेत आणि सगळे मिळून ते ब्रह्मदेवांच्याकडे गेलेले आहेत आणि ब्रह्मदेवांना ही व्यथा ते सांगत आहेत. ब्रह्मदेवाने परोपरीने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे. सनकादिक ऋषी जे आहेत त्यांनी भगवंताची स्तुती केली आणि तेव्हा वैकुंठ निवासी श्रीहरींना ती स्तुती पाहत, ती स्तुती ऐकून खूप आनंद झाला. त्यावेळेस भगवान म्हणाले, भगवंत म्हणतात, एतौ तौ पार्षदौ मह्यं जयो विजय एवच कदर्थी कृत्य माम यद्वो बहुवक्रातामती क्रमम. म्हणजे जय विजय हे माझे पार्षद आहेत, भगवंत स्वतः सांगतात. कारण आपल्या पार्षदांनी गुन्हा केलेला आहे, आपल्या पार्षदांनी योग्य वर्तणूक केली नसल्यामुळे या ठिकाणी आलेल्या या सनकादी ऋषींना संताप आलेला आहे आणि ते त्यांच्यावर रागवून शाप दिलेला आहे. ही गोष्ट भगवंतांना जेव्हा समजली ते तेव्हा आपल्या स्थानावर स्वस्थ बसू शकले नाही. कारण हा जो अपराध घडलेला आहे तो अपराध माझ्या पार्षदांकडून घडलेला आहे, म्हणजे तो माझ्याचकडून घडलेला आहे. आजकाल आपण राजकारणामध्ये पाहतो, प्रत्येकजण म्हणतो मी असं बोललोच नव्हतो, दुसऱ्यावर ते खापर फोडण्याचा प्रयत्न करतात. मी असं, माझ्या म्हणण्याचा विपरीत अर्थ हाच मीडियाने काढला, यापासून प्रत्येकाची सुरुवात होती. पण या ठिकाणी हे भगवंत स्वतः जे सगळ्या त्रैलोक्याचे अधिपती आहेत ते म्हणतात की हा अपराध जरी त्यांच्याकडून झाला तरी तो खरा अपराध हा माझाच आहे, असं म्हणून स्वतः भगवंत लक्ष्मीसहित त्या ठिकाणी आले आणि त्यांनी या सनकादी ऋषींना आपलं दर्शन दिलेलं आहे.
सनकादी ऋषी मागच्या अध्यायात म्हणतात की आत्तापर्यंत आम्हाला हे असं भगवंताचं स्पष्ट दर्शन कधी झालेलं नव्हतं आणि या दर्शनाने आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आणि मग भगवंत म्हणतात की मी मोठाच अपराध केलेला आहे, कारण की तुम्ही माझे एकनिष्ठ भक्त आहात. न मे भक्त प्रणश्यती. त्या भक्तांना मी कधीही असं वाऱ्यावर सोडणार नाही. मी त्यांच्या नेहमीच आसपास असतो आणि त्यांचं हितच मी चिंतत असतो. त्यामुळे त्यांनी केलेली प्रत्येक सेवा ही माझ्यापर्यंत येऊन पोहोचते. पण माझ्या भक्तांचा अपराध ज्यांनी केला तो मात्र मी माझ्या स्वतःचाच अपराध आहे असं मी समजतो. म्हणून ब्राह्मणांच्याबद्दल ते सांगतात, कारण हे चारी जे आहेत सनकादी ऋषी आहेत हे ब्राह्मण आहेत, 5 वर्षाचे आहेत, पण तेवढेच वृद्ध आहेत, ज्ञानाने वृद्ध आहेत, समृद्धी आहे, सगळं आहे त्यांच्याकडे, पण निरीच्छ असं त्यांचं मानस आहे. कुठल्याही प्रकारची मागण्यासाठी ते वैकुंठात आलेले नाहीत, पण नित्याच्या सवयीप्रमाणे त्यांचा संचार सगळीकडे असतो आणि म्हणून आज ते वैकुंठामध्ये सहजपणे आलेले आहेत. ब्राह्मण हे माझे परमदैवत आहेत. ब्राह्मणस्य मुखमासीत बाहू राजन्यकृता उरु तदस्य यद्वैश्य पद्भ्याम शूद्रो अजायत. ऋग्वेदामध्ये असणाऱ्या पुरुष सूक्तामध्ये हा मंत्र आहे की ब्राह्मण हे माझे परमदैवत आराध्य दैवत आहेत. माझं मुख आहे. ब्राह्मणस्य मुखमासीत बाहू राजन्यकृता. माझ्या बाहू ह्या ज्या आहेत त्या रजोगुणाच्या असल्यामुळे त्या या क्षत्रियांच्याकडे रक्षणाचं काम जे आहे ते माझ्या बाहूंच्यातून झालेलं आहे. आणि बाहू राजन्यकृता उरु तदस्य यद्वैश्य. माझ्या मांड्यांपासून वैश्यांची निर्मिती झाली आहे, वैश्य निर्माण झाले. आणि पदभ्याम शूद्रो अजायत. म्हणजे या चारही वर्ण जे आहेत हे चारही वर्ण भगवंतापासूनच निर्माण झालेले आहेत आणि कोणताही वर्ण यातला लहान नाही आणि मोठा नाही. हे सगळं समजावून सांगत असताना ते म्हणतात की ब्राह्मण हे माझे आराध्य दैवत आहेत. आता हे जे ब्राह्मण आहेत त्यांच्याबद्दल ते म्हणतात की जो अपराध झाला आहे तो मीच केला आहे असं ते म्हणतात. कारण आपण करुणाष्टकामध्ये सुद्धा म्हणतो, दिनाचे उणे दिसता लाध कोणा, जनी दास दिसे तुझा दैन्य बाणा. जो काही उणं दासाच्या ठिकाणी असेल तर ते उणं कोणाचं असतं तर ते त्या सद्गुरूंच्यामुळेच आपण ते दास झालेलो आहोत. त्यामुळे दासावर जास्त जबाबदारी ही आहे की आपण ज्यांचे दास आहोत, जे आपले सद्गुरू आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागणं हे प्रत्येक अनुग्रहित शिष्याचं काम आहे. त्याने ती भरपूर खबरदारी घेतली पाहिजे. कारण आपला अनुग्रह इतक्या मोठ्या सज्जनाकडून संतांकडून झालेला आहे, त्यांचा अनुग्रह आपल्याला आहे. मग आपल्या वागण्यात कुठलीही चूक होऊ नये. जनाचे उणे दिसता लाज कोणा. कारण मग ती कोणाला लाज वाटणार आहे, ती त्या गुरूंना वाटणार आहे आणि म्हणून गुरूंना कमीपणा येईल असं वर्तन शिष्याकडून कधीही होऊ नये. आणि त्यामुळे आपल्याला जेव्हा कोणी समर्थ भक्त म्हणतात तेव्हा एखादा म्हणजे देहबुद्धीचा जो शिष्य असेल त्याला खरा आनंद होतो, पहा मला सगळे समर्थ भक्त म्हणतात. पण त्यामध्ये खूप मोठी जबाबदारी आहे, हे माणसाने लक्षात घेतलं पाहिजे. पुढे आता या ठिकाणी म्हणतात, यन्नामानि च गृह्णाति लोको भृत्ते कृतागसी सो साधु वादस्तत्कीर्तिं हंती त्वचं इवामयः. माझ्या सेवकाने अपराध केलेला असल्यामुळे तो दोष हा स्वामींनाच लागतो, म्हणजे मलाच लागलेला आहे. आणि ते अपयश कीर्तीला अशा प्रकारे दूषित करते. जसं एखाद्याला चर्मरोग झाला, श्वेतकुष्ठ झाला, तर तो ज्या एका ठिकाणी शरीरावर होतो तो असाच पसरत जाऊन पूर्ण शरीर श्वेतकुष्ठाचं होतं. म्हणजे पूर्ण कातडीलाच तो रोग होतो. तसं या ठिकाणी थोडा जरी अपराध झाला तरी ते माझ्या कीर्तीला तो एका प्रकारे कलंकच आहे असं त्या ठिकाणी सांगतात. आणि मग ते म्हणतात की आपल्यासारख्यांची सेवा केल्याने, म्हणजे ब्राह्मणांची सेवा केल्याने मला एवढी पवित्रता प्राप्त झालेली आहे आणि ती पवित्रता सर्व पापांना नष्ट करते. म्हणून भगवंताच्या ठिकाणी चरणाशी वंदन एवढ्यासाठी करायचं की आपण केलेल्या प्रत्येक कर्माचं, प्रत्येक पापाचं क्षालन त्या चरणांशी आपण जेव्हा समरस होतो, त्याच्याशी आपण एकरूप होतो, त्याच्याशी आपण जावळीक साधतो आणि त्याचाच ध्यास धरतो, तेव्हा आपले हे सगळे पाप नष्ट होतात. तृण अग्नी मिळे तैसे मत झाले
समरस केले तैसे नामे केले जपता हरी. एखाद्या वाळलेल्या गवताची गंजी जसं एका क्षणामध्ये एका ठिणगीमध्ये पेटून निघते, तसं माझे पाप नष्ट झालेले आहेत. आणि म्हणून ती देवता, ती लक्ष्मी, जिच्यासाठी सगळेजण धडपडतात, लक्ष्मी आलियावरी. दुसऱ्यांची ओळख जी आहे, पूर्वीचे ओळखीचे माणसं, त्यांना माणूस विसरून जातो आणि त्या लक्ष्मीच्या सत्तेमध्ये, त्या लक्ष्मीच्या मदामध्ये तो इतरांनासुद्धा तुच्छ लेखायला लागतो. पण हीच लक्ष्मी ज्या ठिकाणी भगवंताच्या पायाशी सेवा करण्यासाठी अखंड ती आहे. आणि म्हणून की त्या प्रत्येक लक्ष्मीचा भरवसा धरी, तो पण मूर्ख म्हणलेला आहे समर्थाने. आणि म्हणून अंतरी वसता नारायणे लक्ष्मीच काय उणे, ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा. खूप चांगल्या ओव्या समर्थाने आपल्या दासबोधापासून आपल्याला दिलेल्या आहेत. पुढे म्हणतात, नाहं तद्धात्मी यजमान हविर्विताने श्चोतद्धृत प्लुत मदन हुतभुंग मुखेन यद ब्राह्मणस्य मुखतोश्चरतोनुघासं तुष्टस्य मय्यर वहितैर्निर्ज कर्मपाकैही. या ठिकाणी म्हणण्याचा अर्थ की जे संपूर्ण कर्मफल मला अर्पण करतात, भगवंत सांगत आहेत की जे प्रत्येक कर्माचं फळ मला अर्पण करतात, कर्म करत असताना अखंड माझं ध्यान करतात आणि भगवंताने दिलेली ही सेवा मी करत आहे असा भाव ठेवतात, ते निष्काम ब्राह्मण जेव्हा एखाद्या ठिकाणी ब्राह्मण म्हणून ते जेवायला जात असतील किंवा ते जे भोजन करत असतील, तेव्हा चांगल्या तुपाचं पक्वान्नाचं भोजन करतात आणि प्रत्येक घासाघासाला ते तृप्त होत असतात आणि ते करत असताना माझं नाव घेत असतात, तेव्हा मला खऱ्या अर्थाने आनंद होतो. पण त्याच्या उलट एखाद्या यज्ञाच्या आयोजनामध्ये जो यज्ञाचा यजमान आहे, त्या यजमाने ज्या ज्या आहुती त्या यज्ञामध्ये अर्पण केलेल्या असतील, त्या अग्निमुखाने मी त्या ग्रहण करतो, पण त्या ठिकाणी मी तेवढा संतुष्ट होत नाही जेवढा संतुष्ट अशा प्रत्येक कर्माच्या आहुतीने मी होत असतो, असं भगवंत या ठिकाणी सांगतात. आणि मग अजून एक महत्त्वाचं सांगतात की ब्राह्मण, दुभत्या गायी आणि अनाथ प्राणी हे माझे शरीरच आहेत. ब्राह्मण, दुभत्या गायी आणि अनाथ प्राणी म्हणजे या सगळ्यांमध्ये मीच आहे आणि त्यामुळे यांचा कुठलाही अपराध जीवाने करू नये. दुभत्या गायींचं सुद्धा त्यामध्ये उदाहरण आहे. आणि अनाथ प्राणी, ज्यांचा कोणी नाथ नाही, ज्यांचा कोणी वाली नाही, अशा अनाथांचा नाथ जो आहे तो मी आहे. म्हणून ते माझे शरीराचाच भाग आहेत. पापामुळे माणसाची विवेकदृष्टी जी आहे ती नाहीशी होती आणि लोक त्यांना माझ्यापासून वेगळे असं समजतात. म्हणजे ब्राह्मण याच्या ठिकाणी देवत्व आहे हे लक्षात न घेता ब्राह्मणाशी कुठल्याही प्रकारचे वर्तणूक करतात जे धर्माला धरून नाही. दुभत्या गायी असले तरी त्यांच्यावर सुद्धा म्हणजे चाबुकाने कोरडे चाबूक मारणारे जे आहेत असे सुद्धा असतात. अशा वृत्तीची सुद्धा माणसं असतात. अनाथ प्राण्यांची सुद्धा हत्या करणारे माणसं असतात. रस्त्याने जात असताना, प्रवासातला माझा अनुभव आहे, नोकरीत असताना एक कुठला तरी जंगलातला प्राणी आमच्या गाडीसमोरून पळत गेला. त्याला पाहून मला खूप खरा आनंद झाला. मला खूप छान वाटलं, अरे वा कोणता छान प्राणी आहे, किती छान दिसतो. तेव्हा आमच्याच बरोबर असणारे सहाध्यायी म्हणे, सर तो प्राणी खूप चांगला आहे म्हणे. आता ते सांगतात त्यांच्या तऱ्हेने, कारण ज्यांची जशी भावना असेल तसं त्याला ते दिसतं. ते म्हणतात की याचं जे आपण जर शिजवून खाल्लं तर खूप छान लागतं. म्हणजे एकच प्राणी समोर आपल्या आहे, पण आपली भावना जशी असेल तसा त्याचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. आणि म्हणून ते म्हणतात की पापामुळे ज्यांची विवेकदृष्टी नष्ट झाली आहे ते लोक माझ्यापासून वेगळे समजतात आणि म्हणून त्यांना मी नियुक्त केलेला यमधर्म, यमराज जे आहेत ते त्यांना गिधाडासारखे, यमराजाचे दूत जे आहेत ते त्यांना चोचीने टोचतात. म्हणजे मेल्यानंतर त्यांना अशी अधोगती प्राप्त होते. आणि पुढे सांगतात की माझ्या या सेवकांनी, हे जे जय विजय माझे सेवक आहेत ते या ठिकाणी माझ्यासमोर सेवा करत असताना, सेवेमध्ये असताना त्यांनी मालकाचं म्हणजे माझं मनोगत न जाणल्यामुळे आपला अपमान झालेला आहे. तरी आपल्याला माझी एवढीच विनंती आहे की आपण कृपा करून हा जो आपण त्यांना जो शाप दिला
त्या शापाचा कालावधी जो आहे तो मात्र लवकर संपवा. भगवंत म्हणतात की तुम्ही दिलेल्या शापामध्ये मी काही कमी जास्त करू शकत नाही, पण आपली कृपा झाली तर त्यांचा हा कालावधी लवकरात लवकर संपवावा आणि अपराधाला अनुसरून अधमगतीला ते जातील तरी पण त्या ठिकाणाहून ते लवकरच मुक्त होऊन माझ्याकडे येतील असं ते म्हणतात. आता ब्रह्मदेव या ठिकाणी म्हणतात की क्रोधरूपी सर्प त्या सनकादिक ऋषींच्या ठिकाणी त्यांना क्रोध आला, कारण या चारही जणांना त्या भगवंताच्या त्या 7व्या द्वारावर या जयविजयाने त्या आडकाठी निर्माण केली, त्यांना आत जाऊ दिलं नाही. आणि हे पाहून नेहमीचे शांत हृदय असणारे तया अंतरी क्रोध संताप कैचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, अशा प्रकारचे हे भगवंताचे भक्त आहेत, 5 वर्षाचे आहेत, पण त्यांच्या मनामध्ये क्रोध निर्माण झाला. आता या ठिकाणी एक मजेदार गोष्ट आहे की यांच्या ठिकाणी क्रोध निर्माण होणं ही सुद्धा भगवंताचीच लीला आहे आणि त्या क्रोधापोटी यांना शाप मिळणं ही सुद्धा भगवंताचीच लीला आहे. त्यानंतर त्या शापामुळे राक्षस योनीला 3-3दा जन्म होणं या दोघांचा जयविजयांचा ही सुद्धा भगवंताची लीलाच आहे. आणि म्हणून प्रत्येक क्रियेमध्ये जेव्हा आपण त्याचं कारण शोधायला जातो आणि जेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारचं कारण प्राप्त होत नाही, तेव्हा एवढं समजायचं की ही भगवंताची लीला आहे. कॉज अँड इफेक्ट जे आहे आपण पाहत असतो नेहमी. एखादा इफेक्ट दिसल्यानंतर त्याचा कॉज काय याकडे आपण जेव्हा लक्ष देतो आणि त्याचं कारण जेव्हा आपल्या लक्षात येत नाही, तेव्हा माणसाने फक्त हात जोडणे आणि भगवंताचं जे आहे, देवाचे जे मनोगत तेचे आपले उचित इच्छेसाठी भगवंत अंतरू नये की ही ओवी लक्षात ठेवावी. तेव्हा आता भगवंत असं ते म्हणतात, ब्रह्मदेव म्हणतात, अथ तस्यो शतीं देवीं ऋषिकुल्यां सरस्वतीं नास्वाद्य मनुदृष्टानां तेषामात्म्य तृप्यत. म्हणजे जरी क्रोधाने सनकादी मुनींना तावा घेतला, म्हणजे त्यांच्यामध्ये क्रोधाने प्रवेश केला, तरी प्रत्येकाच्या अंतःकरणाला प्रकाशित करणारी जी वाणी आहे भगवंताची ती ऐकत असताना त्यांचे मन तृप्त झाले नाही. कोणाचं? या 4 ऋषींचं. भगवंताचं बोलणं कसं होतं ते खूप मनोहर होतं, थोडक्यात बोलत होते, अर्थपूर्ण होतं, सारयुक्त होतं, गूढ होतं आणि तसंच गंभीरसुद्धा होतं. एकाग्र चित्ताने या चौघांनी भगवंताचं म्हणणं सगळं ऐकून घेतलं, त्यावर विचारसुद्धा केला, पण भगवंताच्या मनात काय आहे हे ते मात्र शेवटपर्यंत समजू शकलेच नाही. कारण भगवंतानेच म्हटलेलं आहे की आता हा अपराध मीच केला आहे, माझाच हा अपराध आहे असं जेव्हा भगवंत म्हणतात, तेव्हा यांना असं वाटतं की हा भगवंत सगळ्या या ब्रह्मांडाचा नायक असतानासुद्धा स्वतः अपराध आपल्याकडे घेतो आणि क्षमा मागतो ही आमच्याकडे. या 4 सनकादिक ऋषी हे सगळा विचार करतात आणि त्यांना असं वाटतं की आपण तर याचंच ध्यान नेहमी करत असतो आणि मग या दोन्ही गोष्टी विपरीत आहेत असं त्यांच्या मनामध्ये येतं. आणि म्हणून ते म्हणतात की आपण सर्वेश्वर असूनसुद्धा जेव्हा म्हणता, ऋषी म्हणतात, ते 4 ऋषी म्हणतात, न वयम भगवन विद्मस तव देव चिकीर्षितं कृतो ग्रहस्तेती यदध्यक्ष प्रभाससे. म्हणजे हे स्वयंप्रकाशी भगवंता, आपण सर्वेश्वर असूनसुद्धा आपण माझ्यावरच अनुग्रह केला असं आम्हाला तुम्ही म्हणताय, म्हणजे तुमचा शाप देणं हा माझ्यावर अनुग्रहच आहे असं भगवंत जेव्हा म्हणतात, तेव्हा हे म्हणतात की आपल्या म्हणण्याचा आम्हाला अर्थ समजला नाही. म्हणजे आपण आमचं जे कृत्य आहे त्याला अनुमोदन देत आहात की आपण आमच्यावर रागवलेले आहात, आपण आमच्यावर आता अवकृपा करणार आहात, हे मात्र आम्हाला समजतच नाही. असं आम्ही किम कर्तव्य मूढ झालेलो आहोत असं 4 ऋषी हात जोडून भगवंताजवळ म्हणत आहेत. ब्रह्मणस्य परम देवं ब्राह्मणाः किल ते प्रभो विप्राणां देवदेवानां भगवान आत्मदैवतम. प्रभो, ब्राह्मणांचे कल्याण करणारे आपण आहात. आपण ही जी लीला करत आहात त्यामधून पुढे येणारा काळ जो आहे तो सांगेल की आपल्या सेवकाने जर अपराध केला तर तो मालकाचासुद्धा अपराध आहे. अशा प्रकारचं आपले वर्तणूक ही आहे ती एवढ्यासाठी की यापासून धडा इतरांनी घेतला पाहिजे. जे राज्यकर्ते आहेत त्यांनी हा धडा घेतला पाहिजे की काळ असा जरी
विपरीत आला तरी त्याचं कारण हा राजाच आहे. राजा कालस्य कारणम हे तेवढ्यासाठीच म्हणलेलं आहे. खरे पाहता ब्राह्मण आणि देवांचेही देव म्हणजे ब्रह्मादिक यांचा खरा आत्मा किंवा आराध्य दैवत हे स्वतः तुम्हीच आहात. खरं म्हणजे हा सनातन धर्म जे आहे त्वत्तः सनातनो धर्मो रक्षते तनुभिस्तव धर्मस्य परमो गुह्य निर्विकारो भवान मतः. हा सनातन धर्म जो आहे, आपण पाहतो अनेक प्रकारचे धर्म आहेत. कित्येक धर्माच्या धर्मग्रंथांचा अभ्यास केला, त्यांच्या अनुयायांचा चरित्राचा अभ्यास केला की आपल्याला लक्षात येतं की इतर धर्म हे नंतरचे आहेत, पण आपला धर्म जो आहे तो सनातन आहे. सनातन म्हणजे जो पूर्वी होता, आज आहे आणि पुढे पण राहणार आहे, असा हा सनातन धर्म हा आपल्यापासूनच निर्माण झालेला आहे. धर्मो रक्षती धर्म हा म्हणजे या धर्माचं रक्षण जो करेल त्याचं रक्षण हे धर्म करणार आहे. हे ब्रीदवाक्य लक्षात ठेवून प्रत्येकाने आपल्या धर्माप्रमाणे वागणं हे महत्त्वाचं आहे. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावहा. याचे कितीतरी उदाहरणं आज आपल्याला या काय म्हणतात त्याला लव्ज यासारख्या प्रकरणातून अनेक ठिकाणी ऐकायला मिळतात. पण त्यापासून माणूस शहाणा होत नाही. आपण निर्विकार स्वरूप आहात. सर्व धर्मांचे खरं गुह्य जे आहे ते आपल्या ठिकाणी आहे असे सांगणारं आपले सगळे शास्त्रांचं मत आहे. निवृत्तीपरायण योगी जे आहेत ते सुद्धा तुमच्याच कृपेने या संसार सागरातून तरून जातात. असे असताना दुसरे कोणी म्हणजे आपल्यावर कशी कृपा करू शकेल? म्हणजे आपण ते म्हणतात की तुमचीच माझ्यावर कृपा झाली असं भगवंत म्हणतात. पण हे काही आम्हाला बरोबर वाटत नाही, कारण आम्ही इतके लहान आहोत आणि आपलं सार्वभौमत्व इतकं आहे की त्यापुढे आम्ही तुमच्यावर कृपा करावी याचा प्रश्नच नाही. असं होऊ शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी म्हणलेलं आहे धन्यार्पितांग्री तुलसी वनधाम धामनो लोकम मधुवृतपते रिव कामयाना. की जी लक्ष्मी आपल्या चरणाशी दासी म्हणून असते, पण त्या लक्ष्मीचा प्रत्येकजण तिचं पूजन करतात. कारण काय की आपल्याकडे धन धान्य समृद्धी ही सगळं या लक्ष्मीच्या कृपेने येते असं ते मानतात. पण तीच लक्ष्मी आपल्या ठिकाणी आपल्या चरणाशी किती शांततेने बसून 24 तास आपलं चरण संवाहन करत असते, आपली सेवा करत असते. कारण त्या भगवंताच्या पायाशी वाहिलेली प्रत्येक तुळस जी आहे, त्या तुळशीच्या माळा ज्या आहेत त्या माळांवर गुंजारव करणाऱ्या भ्रमराप्रमाणे लक्ष्मीसुद्धा आपल्या चरणाशीच निवासस्थान बनवून राहिलेली आहे. परंतु आपल्या निरंतर सेवेने ती लक्ष्मीसुद्धा आपला विशेष असा आदर करते. कारण आपल्या भक्तांविषयी जे प्रेम आपल्या ठिकाणी आहे तोच लक्ष्मीसाठी सुद्धा आदर्श आहे. आणि म्हणून तिचे चरणधूळ जी आहेत भगवंताची चरणधूळ आहे ती सर्व त्रैलोक्याला पावन करणारी अशी आहे. आणि म्हणून भगवान या ठिकाणी म्हणतात की तुम्ही जो या द्वारपालांना दंड दिलेला आहे किंवा द्वारपालांना बक्षीस द्यावं, हे जे आहे ही सगळी तुमचीच लीला आहे. कारण आम्ही सरळ मनाने ते मान्य करू किंवा आम्ही त्या निरपराध सेवकांना शाप दिला आहे. या दोन्ही गोष्टी आहेत की आम्ही त्यांना शाप दिला, ही गोष्ट आमच्याकडून घडली, आता त्यांना दंड द्यायचा आहे. त्यामुळे तो दंड दिला हे जर आमचं चुकलं असेल तर आपणच आम्हाला दंड द्यावा असं सनकादी ऋषी म्हणत आहेत. तेव्हा भगवान म्हणतात की आपण जो शाप दिला तो सुद्धा माझ्याच प्रेरणेने आहे. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे भगवंताची लीला जी आहे ती प्रत्येक गोष्टीतूनच दिसते. कारण या द्वारपालांना दंड द्यावा असं जो घटना जी आपल्या या ठिकाणी आपण ऐकतो आहोत, जो आपला अध्याय सुरू आहे त्यामध्ये याचं कारणसुद्धा काय आहे ते सुद्धा भगवंत सांगतात की निरपराध सेवकांना आपण शाप दिलेला आहे असं नाही, पण त्यांना तो दंड जो आहे तो योग्यच आहे असं मी म्हणतो. आणि म्हणून ते म्हणतात की भगवान विष्णू आणि वैकुंठधामाचे दर्शन असं दोन्ही घेत ते जे चारी मुनी आहेत, सनकादिक ऋषी आहेत, सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार, हे चौघेही भगवंताचा चरणाशी नम्र होऊन विनीत भावाने नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊन त्या भगवंतांना लक्ष्मीदेवींना प्रदक्षिणा घालून त्या ठिकाणून ते शांतपणे निघून जातात. कारण त्यांना हेच समजलं की भगवंताचीच ही लीला आहे. आपल्यामध्ये आत्तापर्यंत नसलेला हा क्रोध का आला,
त्याचबरोबर माझे पार्षद जे आहेत ते जर या ठिकाणी चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत, तर त्यांच्या ठिकाणी हा उद्दामपणा तरी का आला? म्हणजे प्रत्येक गोष्टीचं मूळ जे आहे ते भगवंताच्याच कृपेने येतं आणि ती कृपाच आहे असं आपण समजलं पाहिजे. देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते म्हणावे. आणि माझ्या इच्छेप्रमाणे सगळं झालं पाहिजे असं जर म्हणत असेल, आपण म्हणत असू, तर आपल्या इच्छेने काहीच होत नाही हे जेव्हा लक्षात येतं, तेव्हा देवाच्याच इच्छेने या सगळ्या गोष्टी घडतात. यावर मात्र माणसाचा 100% विश्वास असला पाहिजे. आणि मग यश दे ना दे तुझी सत्ता, हाच सुबोध गुरूंचा. कारण या गुरूंना आपण हेच त्यांचा बोध, सुबोध जो आहे तो हाच आहे, की मी कर्म केलेलं आहे, पण त्या कर्माचं फळ जे आहे ते चांगलं द्यायचं की नाही द्यायचं हा निर्णय तुमचा आहे. त्यामुळे तुम्ही यश द्या किंवा न द्या, पण कर्म करीत राहणं हे मात्र माझ्या धर्माप्रमाणे असल्यामुळे मी धर्माप्रमाणेच वागणे. आणि मग ते म्हणतात, की सेवकांना म्हणतात, की जा मनात काही भीती बाळगू नका. आता सनकादी ऋषी जे आहेत ते वैकुंठ धामापासून निघून गेलेले आहेत. जाता जाता त्यांनी त्या वैकुंठ धामाचं जे वैभव आहे त्या वैभवाकडे सुद्धा त्यांचं लक्ष गेलेलं आहे आणि त्या वैभवातल्या प्रत्येक गोष्टीचं त्यांना कौतुक वाटत होतं. सगळ्या गोष्टींकडे एकदा नजर टाकून हात जोडून अगदी नम्र भावाने त्यांनी वैकुंठातून पुन्हा बाहेर ते आलेले आहेत. आणि नंतर या ठिकाणी भगवंत या दोन्ही पार्षदांना बोलावून, जवळ बोलावून ते त्यांनासुद्धा आता काही उपदेश करत आहेत. तर ते काय म्हणतात, की आता तुमचं पतन झालेलं आहे, तो ब्राह्मणाचा शाप आहे आणि त्या ब्राह्मणाच्या शापामध्ये मी काहीच करू शकत नाही. भगवंताचं एक नक्की आहे, की ते प्रत्येकाला स्वातंत्र्य देतात, प्रत्येकाला बुद्धी देतात, प्रत्येकाला इंद्रिय दिलेले आहेत, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. आणि आता कोणत्या वेळेस काय करावं हे तुमचं तुम्ही ठरवा. तुम्हाला मी बुद्धी दिलेली आहे, पण ही बुद्धी जनावरांमध्ये नसते, ही बुद्धी इतर प्राण्यांमध्ये नाही, जी माणसांमध्ये आहे. आणि म्हणून तिचा वापर तुम्ही योग्य प्रकारे करा. विवेकाची दृष्टी तुम्हाला दिलेली आहे, दोन्ही डोळे दिलेले आहेत. पुढील भविष्यार्थी मनात रहाटोची नाही. पुढे काय होणार त्यामध्ये आपण गुंतून न राहता आजचा जो काळ आहे, आजचं जे आपलं प्रेझेंट टेन्स आहे, वर्तमान काळ जो आहे, त्यामध्ये माझ्याकडून कुठलीही चूक, धर्माच्या विपरीत असं वर्तन होणार नाही याची खबरदारी प्रत्येकानेच घेतली पाहिजे. कारण आपण जे जे कर्म करतो त्याचं फळ आपल्याला पुढे मिळतच असतं. ते आज न उद्या कधी ना कधी हे मिळतच जातं. कर्मयोगाचा सिद्धांत हे जे पुस्तक आहे ते सगळ्यांनी जरूर वाचावं. फेब्रुवारी मार्चमध्ये केलेला अभ्यास आणि दिलेली परीक्षा याचा निकाल लागायला जून जुलै महिना येतो. हे जसं आहे तसंच काही गोष्टी अशा असतात की त्याचा परिणाम प्राप्त होण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागते. बी पेरल्याबरोबर लगेच दुसऱ्या दिवशी आता झाड उगवलं का म्हणून ते बी आपण जमिनीतून काढून पाहिलं तर ते झाड कधीच येणार नाही. त्यालासुद्धा काही वेळ लागतो, त्यालासुद्धा 5-10 वर्ष लागतात. तेव्हा कुठे आंब्यासारखं फळ त्या ठिकाणी येतं. त्यामुळे प्रत्येक कर्माचं फळ मिळण्यासाठी योग्य ती वेळ यावी लागते आणि ती जेव्हा वेळ येते तेव्हा त्याचा परिणाम आपल्याला दिसत जातो. आणि मग आता ते म्हणतात, की हा जो सनकादी ऋषींना जो क्रोध आला त्याचं कारण काय आहे त्याच्याबद्दल ते या जय विजयांना समजावून सांगत आहात. ते म्हणतात, की पूर्वी मी जेव्हा निद्रेमध्ये होतो, एतत् पुरैव निर्दिष्टं रमया क्रुद्धया यदा पुरापवारिताद्वारी विशंती मय्युपारते. मी जेव्हा योगनिद्रेमध्ये रममाण होतो तेव्हा तुम्ही प्रवेश करणाऱ्या लक्ष्मीला, लक्ष्मी या ठिकाणी येत होती आणि तिलासुद्धा तुम्ही अडवलेलं होतं. लक्ष्मी देवतेला अडवल्यामुळे लक्ष्मी देवतेने तुम्हाला पुन्हा शाप दिला. एक प्रकारे ती तुम्हाला बोललेली आहे, की असंच तुम्ही जेव्हा दुसऱ्या ब्राह्मणांना अडवाल तेव्हा तुमचं पतन होणार आहे हे लक्षात ठेवा. आता भगवंत आणि त्यांची लक्ष्मी, माया आणि मायापती हे दोघे एकत्रच असतात. किंबहुना मायापतीला जे करायचं असतं ते मायेशिवाय ते करू शकत नाही आणि म्हणून त्या दोघांची जोडी केव्हाही असते. भगवंत जे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही जी शक्ती भगवंताची आहे ती करणे हे ते केव्हा करतात, जेव्हा ते या मायेचा वापर करतात, या मायेला आपल्या अधीन ठेवतात.
त्या मायेच्या बळे करी नसतवन ऐसे वांछित होते मन माया झाली लज्जायमान काय करू असं जे समर्थ म्हणतात सद्गुरू स्तवनामध्ये, ते याच कारणाने, कारण त्या मायेचा उपयोग करूनच मी आपली सेवा करत आहे. मी आपलं सगळी नवविधा भक्ती जी आहे ती त्या मायेच्या उपयोगानेच आपल्याकडून होत असते. आणि म्हणून माया हेच बंधन आहे आणि माया हेच मुक्तीचं साधन आहे. या दोन्ही गोष्टी, ती माया म्हणजेच भगवंताची ती लक्ष्मी आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला समर्थसुद्धा समजावून सांगतात की मनी मानव व्यर्थ चिंता वाहते अकस्मात होणार होऊन जाते घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे मती मंदते खेदमाने वियोगे. मनाच्या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे की जे घडतं हे सगळं अकस्मात होऊन जाते, ते होत जातं. पण घडे भोगणे सर्वही कर्म आपल्या पूर्वकर्मानुसार प्रत्येक गोष्ट घडत असतात. पण मतिमंदचे खेद मानी वियोगे, जे मतिमंद आहेत, जे अज्ञानी आहेत, ते मात्र घडलेल्या गोष्टीबद्दलचा खेद मानत असतात. म्हणून ह्या लक्ष्मींना तुम्ही जेव्हा दारामध्ये अडवलं तेव्हा तिने क्रोधाने तुम्हाला हा शाप दिला होता की पुढे जेव्हा तुम्ही अशा 4 ब्राह्मणांना तुम्ही जेव्हा अडवाल तेव्हा तुमचं या वैकुंठातून पतन होणार आहे. आता भगवंत या दोन्ही पार्षदांना पुन्हा आश्वासन देतात की मयी संरंभ योगेन निस्तिर्य ब्रह्महेलनम प्रत्येशतं निकाशं मे कालेनाल्पीय सा पुनः. म्हणजे आता दैत्य योनीमध्ये माझ्या बाबतीत सतत क्रोधमय वृत्ती ठेवा. दैत्य योनीमध्ये तुम्ही जाणार आहात, आता माझ्याबद्दल नेहमी क्रोध जो आहे तो तुमच्या मनामध्ये ठेवा आणि या ब्राह्मणाच्या शापापासून मुक्त होण्याचा तो एकच मार्ग आहे. म्हणजे आता पदोपदी तुम्ही तो क्रोध तो धारण करा आणि ज्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर माझ्यापर्यंत परत येता येईल. म्हणून द्वारपालांना असं सांगून ते म्हणतात, आता तुम्ही काही काळजी करू नका, तुमचं सगळं चांगलंच होणार आहे. जरी तुम्ही दैत्य योनीमध्ये जाणार असाल तरी त्यावेळेस तुमचा उद्धार करण्यासाठी मीच अनेक अवतार धारण करून पुन्हा पुन्हा जन्म घेणार आहे आणि तुमचा उद्धार करणार आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात की मग पुढे जे आहेत तुम्हाला पुन्हा याच ठिकाणी परत यावं लागणार आहे. तौ तू गिर्वाण ऋषभौ दुस्तराधरी लोकतः हतश्रियो ब्रह्मशापात भूतां विगतस्मयो. म्हणजे जय विजय हे सगळं ऐकून घेतात आणि आता तो शाप काही निवारता येत नाही. ब्रह्मशापाच्या योगाने ते निस्तेज होऊन त्यांचा गर्व, आत्तापर्यंत गर्व होता की मी कलेक्टर ऑफिसमध्ये चपराशी आहे, माझ्या म्हणण्याप्रमाणेच मी लोकांना आत जाऊ देतो, म्हणजे चपराशी असला तरी पण कलेक्टर ऑफिसचा असल्याबद्दलचा गर्व त्याच्या मनामध्ये जसा असतो तसा जय विजय हे आम्ही भगवंताचे द्वारपाल आहोत, भगवंतांना कोणत्याही गोष्टीची गरज पडली तर ते आम्हालाच बोलवतात असं म्हणत म्हणत ते स्वतःचा अहंकार जपत जातात. जसं सद्गुरूंच्या जवळ असणारे शिष्य जे आहेत त्यामधला एखादाच कल्याण स्वामीसारखा शिष्य होत असतो आणि बाकीचे जे आहेत ते भोजनभाऊ असल्यासारखे त्या ठिकाणी ते नाटक करतात. आपल्या स्वामी समर्थांच्या कथेमध्ये सुद्धा अशा अनेक गोष्टी आहेत पहा. ते लक्षात घ्या की भगवंताच्या जितक्या जवळ असाल तितके त्यामध्ये अहंकार वाढण्याची शक्यता असते. या जय विजयांचं सुद्धा तसंच झालं होतं आणि म्हणून त्या शापाचा परिणाम म्हणून ते जय विजय वैकुंठ लोकातून खाली येऊ लागले. आणि ते जेव्हा खाली येत होते तेव्हा त्या वैकुंठधामामध्ये असणाऱ्या अनेक प्रासादातून, अनेक राजवाडे किंवा काय महाल असतील त्यामधले किंवा अनेक विमानातून भ्रमण करणारे देवदेवता जे आहेत त्यांनासुद्धा या गोष्टीचं फार आश्चर्य वाटलं की एवढे भगवंताचे पार्षद आहेत आणि ते सुद्धा, त्यांचंसुद्धा पतन होत आहे. आणि असं पाहून त्यांनासुद्धा आश्चर्य वाटायला लागलं. त्यावेळी इकडे आता दिती आणि कश्यप ऋषी, दितीच्या गर्भामध्ये कश्यपांचे जे उग्र तेज राहिलं होतं त्यामध्ये या दोन्ही पार्षदांनी प्रवेश केला. आणि म्हणून नेहमी लक्षात घ्या की अंतकाले मामेव स्मरेन मुक्ता कलेवर, म्हणजे जेव्हा आपण आपला देह ठेवतो तेव्हा अंतकाळी भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये आलं तर आपल्याला पुढील गती चांगल्या प्रकारची मिळणार आहे. अन्यथा आत्तापर्यंत केलेल्या पापकर्माचं फळ जे आहे ते आपल्याला आधी भोगावं लागेल. आणि असं पापकर्माचं फळ भोगून भोगून जसा एखादा खराब झालेला कपडा
अनेकदा धुतल्यानंतर जेव्हा तो स्वच्छ होतो तेव्हा आपल्याला तो घालायला बरं वाटतं. तसं भगवंताला असं आपला जीव जो आहे तो अनेक पापांपासून जसा जसा मुक्त होईल, जसा जसा तो शुद्ध होईल, तसा भगवंत त्याचा स्वीकार करतात. याप्रमाणे या दितीच्या गर्भामध्ये या दोघांनी जय आणि विजय यांनी प्रवेश केला आहे. आणि तावेव यजना प्राप्तौ पार्षद प्रवरौ हरे दिते जठर निर्दिष्टम काश्यपम तेज उल्बणम. उल्बण म्हणजे गर्भ. त्या गर्भामध्ये त्याने प्रवेश केला. त्या जुळ्या असुरांच्या तेजामुळे आता दितीच्या पोटामध्ये गर्भामध्ये या असुरांनी याने प्रवेश केला आणि आता असुर म्हणून ते आता जन्माला येणार आहेत. आणि त्यावेळी भगवंतांनाच असं करायचं होतं, म्हणजे भगवंताचीच ही माया आहे. आणि म्हणून दितीच्या गर्भाचा वापर करून भगवंताने या दोन्ही दैत्यांना म्हणजेच आपल्या पार्षदांना जय विजय यांना या पृथ्वी तलावर जन्म घ्यायला भाग पडलं. म्हणजे ही सगळी लीला आहे. आपण एक क्रिकेटच्या बाबतीमध्ये एक शब्द आहे पहा, तो चांगला मला नेहमीच पडतो, तो मॅच फिक्सिंग. मॅच फिक्सिंग म्हणजे काय? मी मारतो आणि तू रडल्यासारखं कर, याला म्हणायचं मॅच फिक्सिंग. तसं मॅच फिक्सिंग या आध्यात्मिक ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी झालेलं आहे आणि भगवंतानेच केलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांना जन्म घ्यायच्या वेळेस अनेक ऋषीमुनींना त्यांनी आधी त्या ठिकाणी पाठवलं. मथुरेमध्ये वृंदावनामध्ये पाठवलं की तुम्ही त्या ठिकाणी जा, आराधना करा आणि मग योग्य समय आल्यानंतर मी त्या ठिकाणी जन्म घेणार आहे. हे सुद्धा मॅच फिक्सिंग होत होतं. अनेक प्रकारचे आशीर्वाद दिलेले आहेत, अनेक प्रकारचे शापसुद्धा दिलेले आहेत आणि त्या शापापासून विमोचन, शापापासून मुक्ती आणि त्या आशीर्वादाचं फळ हे दोन्ही देण्यासाठी भगवंतांनी अनेक प्रकारच्या लीला केलेल्या आहेत. आणि म्हणून जो विश्वस्य स्थितिलयोद्भव हेतुराध्यो योगैश्वरैरपि दुरत्यय योगमायः क्षेमं विधास्यति न सत् नो भगवांस्त्रधीशः तत्रास्मदीय विमृशेन कियानि आर्थः. ने जो आदिपुरुष भगवंत या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लयाला कारणीभूत आहे, ज्यांच्यासाठी योगमाया हे मोठमोठे योगीजनसुद्धा महत्प्रयासाने पार करतात, तो सत्वादी तिन्ही गुणांचा स्वामी श्रीहरी जो आहे तोच आपले रक्षण करणार आहे, हा भाव सतत भक्तांनी आपल्या मनात दृढ केला पाहिजे. आणि याशिवाय आपल्या जीवनाचा दुसरा लाभ तो काय आहे असं म्हणत या ठिकाणचा हा अध्याय जो आहे तो अध्याय समाप्त होत आहे. म्हणून या ह्याच्यामध्ये आपण पाहतो की या वैकुंठातून या दोघांचं पतन झालेलं आहे. आता अजून पहा, पूर्वीचा जो भाग होता 3-4 अध्यायापूर्वी, की ज्या ठिकाणी हिरण्याक्ष आणि या हिरण्यकश्यपू आणि भगवंताचं 12 अवतार यांचं जे युद्ध झाली ती कथा अगोदर आली आणि त्यानंतर आता यांचा जन्म कसा झाला ते आता 3-4 अध्यायामध्ये आपल्याला सांगत आहेत. म्हणून तो मूळ अध्याय जो आहे तो लक्षात घ्यावा आणि हे पुढचं जे फ्लॅशबॅक आहे ते सुद्धा त्या दृष्टीने आपल्याला फार महत्त्वाचं आहे. आता पुढच्या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत अथ सप्तदशोऽध्यायः हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्षाचा जन्म कसा झाला आणि या हिरण्याक्षाने कसा दिग्विजय केला हे आपल्याला आता पुढच्या म्हणजे उद्याच आपण तो भाग पाहणार आहोत. त्यामुळे आता या ठिकाणी आपण थांबूया. भागवताची आरती म्हणायची आपल्याला. 1 मिनटं. जय जय रघुवीर समर्थ. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, श्री अघहरिणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी,
सार्थक हरिगुण गावोनी शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता आरती करी तुझ भगवंता गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस तिथेथ श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनि रमले भान विसरले रस पिता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा मेवा कविवर संताचा प्राणची कीर्तनकारांचा जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रितापदाती चिरये शांती नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ छान झालं छान झालं हो धन्यवाद